Hello students, once again I welcome you all for the e-learning platform by the Department of Automobile Engineer of BSIT, and we'll start with the third unit, that is the foundry. In last lecture we gone through the various manufacturing processes and then the importance of foundry. Now in this lecture we'll see the steps of foundry, then types of foundries and advantages and disadvantages of foundry process. We'll see these points in this lecture. Okay, so the foundry is, you can see it. Have you seen any similar process before? असा हा क्वेश्चन तुम्हाला विचारतात. तर इथं बघा, आईस्क्रीम, घरामध्ये जर आईस्क्रीम तुम्ही करत असाल किंवा बर्फ करताय तर ते काय करताय, हा एक पॅटर्न आहे. हा जो दिसतोय हा प्लॅस्टिकचा, हा काय पॅटर्न आहे. पॅटर्न तुम्ही आईस्क्रीम पोर करताय किंवा पाणी पोर करताय, त्याचं तुम्हाला सॉलिडिफाय होते. हीच प्रोसेस ही कास्टिंग किंवा आपल्या फाउंड्रीमध्ये होते. हा जो शेप असतोय ह्याला म्हणायचा पॅटर्न. हा शेप जो असतो ह्याला म्हणायचं पॅटर्न किंवा ह्याला म्हणायचं सॉरी मोल्ड म्हणायचं. आणि या मोल्डमध्ये तुम्ही एकतर लिक्विड टाकताय किंवा पाणी टाकताय, ते सॉलिडिफाय झाल्यानंतर ते तुम्हाला असा एक शेप मिळतोय, ह्याला म्हणायचं कास्टिंग. सो दिस इज द सिमिलर प्रोसेस टू द कास्टिंग. हे बेसिक टर्म्स यूज इन द कास्टिंग. काय काय वापरलं जातं तर कोप, वरचा जो बॉक्स असतो त्याला कोप म्हणायचं, खालचा जो बॉक्स असतो त्याला ड्रॅग म्हणायचं, आणि ज्यामध्ये ही मधली लाईन दिसते हे पार्टिंग लाईन आहे. पॅटर्न म्हणजे काय, रिप्लिका ऑफ द डिझायर्ड पार्ट. म्हणजे जो पार्ट तुम्हाला बनवायचा आहे, फॉर एक्झाम्पल तुम्हाला मोबाईल बनवायचा आहे तर मोबाईलचा सेम पार्ट तुम्ही वूडमध्ये बनवाल किंवा प्लॅस्टिकमध्ये बनवाल, झिरो टॉलरन्स वगैरे असणार त्याला, तर त्याला म्हणतोय आपण पॅटर्न. तो पॅटर्न काय केला जातो, ह्या मोल्डमध्ये ठेवायचा, म्हणजे मातीमध्ये ठेवायचा, ते मोल्ड तयार होतं, म्हणजे ती कॅव्हिटी तयार होते, त्यामध्ये तुम्ही मोल्टन मेटल ओतताय. तर मोल्ड म्हणजे काय, कंटेनर विथ अ कॅव्हिटी विदिन डिवायडेड इन टू हाफ्स, कोप अँड ड्रॅग. ह्यात कोप अँड ड्रॅग मध्ये ती कॅव्हिटी तयार होते. आणि गेटिंग सिस्टीम इज द नेटवर्क ऑफ चॅनल दॅट डिलिव्हर मोल्टन मेटल टू कॅव्हिटी. आपण व्हिडिओमध्ये कळेल तुम्हाला बघितल्यावर. बेसिक स्टेप्स इन कास्टिंग. तर पहिली स्टेप आहे पॅटर्न मेकिंग. पॅटर्न मेकिंग म्हणजे जसं सांगितलं तुम्हाला की एक तुम्हाला जर शेप बनवायचा आहे, समजा तुम्हाला एखादा पिस्टन किंवा तुमचा कनेक्टिंग रॉड बनवायचा आहे, तर कनेक्टिंग रॉड काय करणार, कनेक्टिंग रॉड सारखा ज्या सेम डायमेन्शन मध्ये सेम मेजरमेंट मध्ये तुम्ही वुडन पार्ट तयार करणार. तर वुडन पार्ट कशासाठी तयार करणार, तो वुडन पार्ट तुम्हाला त्या वुडन पार्टच्या साईजची किंवा शेपची तुम्हाला कॅव्हिटी तयार करायची आहे, तर त्या स्टँडर्ड पार्टला आपण म्हणायचं पॅटर्न. मग ते पॅटर्न तयार करायचं त्यांना मोल्ड. मोल्ड म्हणजे काय, जसं मागच्या तुम्ही बघितलं मागच्या स्लाइडमध्ये की कोप अँड ड्रॅग आहे, तर तो काय करायचा, तो मोल्ड जो आहे, पॅटर्न जो आहे, तो पॅटर्न ठेवायचा, त्यावर माती टाकायची, सँड टाकायची, सँड टाकल्यानंतर ती प्रेस करायची, आणि प्रेस केल्यानंतर तुम्ही तो नंतर दोन्ही कोप अँड ड्रॅग वेगळे करून ते काय करायचं आहे, तर ते मधला जो पॅटर्न आहे तो रिमूव्ह करायचा. रिमूव्ह केल्यानंतर त्यामध्ये जी कॅव्हिटी तयार होते, बरोबर आहे, कॅव्हिटी तयार होते, आणि कॅव्हिटी तयार झाल्यानंतर तुम्ही त्यामध्ये मोल्टन मेटल, मेल्टिंग ऑफ मेटल अँड पोरिंग, म्हणजे मेटल, जे मेटल आहे ते मेटल मेल्ट करायचं आहे, आणि ते त्या जी गेटिंग सिस्टीम आपण बघणार आहे त्या गेटिंग सिस्टीम मध्ये ती घालायची आहे. त्यानंतर कुलिंग अँड सॉलिडिफिकेशन, गार करायचे आहे, सॉलिडिफाय करायचे, आणि त्यानंतर ते रिमूव्ह करायचं आहे. क्लिनिंग ऑफ कास्टिंग अँड इन्स्पेक्शन, चेक करायचं कुठं क्रॅक गेलाय का, एक्स्ट्रा काय आलेलं आहे का, ते सगळं क्लिनिंग करायचं, जे शार्प कॉर्नर्स आहेत ते रिमूव्ह करायचे. सो दिस इज द कास्टिंग स्टेप्स इन द कास्टिंग. त्यानंतर आपल्याला पॉइंट आहे, जरा एक तुम्हाला व्हिडिओ दाखवतो. त्यामध्ये बघा कास्टिंग प्रोसेस. आता हा झाला तुमचा पॅटर्न, हे झालं एक कोप आणि ड्रॅग. आता काय केलं, त्यामध्ये सँड टाकली, हे दोन आहेत ते गेट्स आहेत. यामधून तुम्हाला हे पॅसेज का ठेवलेला आहे, तर ह्यामध्ये तुम्हाला मोल्टन मेटल आतमध्ये ओटायचं आहे. हा आहे तुमचा कोप, खालचा आहे तो ड्रॅग आहे. हे माती ओतली, आधी जे दाखवलं हे तुमचे पॅटर्न्स आहेत, हे तुमचे पॅटर्न्स आहेत. माती प्रेस करून ते प्रेस केली, पॅटर्न सँड,
आता ते पॅटर्न रिमूव्ह केला, ही कॅव्हिटी झाली, हा म्हणायचं मोल्ड. ही जी कॅव्हिटी तयार झालेली आहे याला म्हणायचं मोल्ड. ह्या मोल्ड आता बघा परत तो हा तसा यावर प्लेस केला, ह्या पिन्स लावल्या. कास्टिंग इज द प्रोसेस ऑफ प्रोड्युसिंग मेटल कॉम्पोनंट्स पार्ट्स ऑफ डिझायर्ड शेप बाय पोरिंग द मोल्टन मेटल. मोल्टन मेटल वितळवलेलं असेल फर्नेसमध्ये, ते मोल्टन मेटल ह्या कॅव्हिटीमधनं आत ओतायचं. आतमध्ये ओतल्यानंतर इकडून हे कशासाठी पॅसेज दिलेला आहे की त्याला एक एक्स्ट्रा पॅसेज नाही तर हे इकडनं कुठनं जर बाहेर येणार, म्हणून ते आपल्याला पूर्ण भरलंय का नाही हे बघण्यासाठी हे तुम्हाला पॅसेज दिलेला आहे. त्यानंतर सॉलिडिफाय द्यायचा. सॉलिडिफाय झाल्यानंतर तो रिमूव्ह करायचा, हा तुम्हाला शेप मिळाला. आणि हे एक्स्ट्रा एक्सेस जे आहे ते तुम्ही काढून टाकायचं. हा तुम्हाला पार्ट मिळाला, ह्याला म्हणायचं कास्टिंग. कळालं हे कास्टिंगचे स्टेप्स. सो दिस इज द स्टेप्स इन फाउंड्री. म्हणजे पहिला पॅटर्न तयार करायचा. पॅटर्न तयार केल्यानंतर पॅटर्न म्हणजे स्टँडर्ड स्पेसिमन आहे, रिप्लिका. जो पार्ट तुम्हाला बनवायचा आहे त्याचा रिप्लिका, त्याचा सेम हुबेहूब जुडवा भाऊ तो तुम्हाला तयार करायचा आहे. त्यानंतर काय करायचं आहे तर कॅव्हिटी मोल्डिंग तयार करायचं. म्हणजे काय करायचं, हा पॅटर्न सँडमध्ये ठेवायचा आहे आणि ती कॅव्हिटी तयार करायची. म्हणजे त्याला आपण म्हणतोय मोल्ड तयार करणे. ती कॅव्हिटी म्हणजे मोल्ड तयार करणे. त्यानंतर मोल्टन मेटल वितळवायचं आहे. मोल्टन वितळवल्यानंतर काय करायचं आहे, परत तुम्हाला ते मोल्टन मेटल यामध्ये पोर करायचं आहे. आणि पोर केल्यानंतर त्याला सॉलिडिफाय होऊ द्यायचं आहे, कूल होऊ द्यायचं आहे. कूल झाल्यानंतर परत ते तुम्हाला ॲज ॲक्च्युअल प्रोडक्ट तुम्हाला मिळतोय. मग त्याचं ते क्लिनिंग असेल, मशिनिंग असेल, ती तुम्हाला पुढची प्रोसेस आहे. सो दिस इज द स्टेप्स इन द फाउंड्री. ठीक आहे. जसं मग सांगितलं कोप आणि ड्रॅग यामध्ये माती तुम्ही घालताय. आणि दीज आर द स्टेप्स: पॅटर्न मेकिंग, मोल्ड मेकिंग, मेल्टिंग, हे फर्नेसमध्ये मेल्ट करायचं, त्यानंतर ते पोअर करायचं, कूल डाऊन करायचं, गार करायचं आणि क्लिनिंग. सो दिस इज द बेसिक स्टेप्स इन द फाउंड्री और कास्टिंग. इथं अजून आपल्याला तुम्हाला एक सिंपल यामध्ये दिसतंय. आता हा पॅटर्न आहे, हा खालचा काय ड्रॅग आहे, वरचा असतो तो कोप. आता यामध्ये माती घालतात, माती चाळून घातली जाते. माती ही जी सँड आहे ती चाळून घातली जाते. त्यानंतर इथं बघा ते प्रेस केलं झालंय. हे हॅमर आहे, वुडन हॅमरनं तो प्रेस केलं म्हणजे तो प्रॉपर बसू दे. त्यानंतर हा वरचा कोप त्यावर बसवला. त्यामध्ये वरचा जो पार्ट आहे, दोन जर स्प्लिट पॅटर्न जर असतील तुमचे म्हणजे दोन शेपमध्ये, तर तो वरचा बसवला. हे तुमचे त्याला गेटिंग सिस्टीम आहे. परत जी सँड आहे ती चाळल्यानंतर परत प्रेस केल्यानंतर असे दोन शेप तुम्हाला, दोन शेपमध्ये, हे स्प्लिट टाईप पॅटर्न आहे. दोन वेगळ्या शेपमध्ये, दोन हाफमध्ये ते पॅटर्नचं स्प्लिट केलेलं म्हणजे स्प्लिट पॅटर्न म्हणलेला आहे. ह्यानंतर ह्याला स्क्रू लावले जातात आणि स्क्रू लावल्यानंतर हे इझिली पॅटर्न रिमूव्ह केलं जातं. हे पॅटर्न रिमूव्ह एकदम इझिली करायचे का, तर ही माती परत आत पडता कामा नये. त्यानंतर हे परत बसवलं, हा ह्याच्यावर बसवला आणि बसवल्यानंतर हे मोल्टन मेटल, हे जे गेटिंग सिस्टीम आहे ह्यामधून मोल्टन मेटल आतमध्ये ओतलं आणि त्यानंतर सॉलिडिफाय झाल्यानंतर हा रिमूव्ह केला. हा तुम्हाला शेप परत डिझायर्ड शेप मिळाला. हे एक्स्ट्रा जे गेट्स आहेत ते तुम्हाला काय करायचे, रिमूव्ह करायचं. सो दिस इज द स्टेप्स इन फाउंड्री और कास्टिंगची बेसिक प्रोसेस झाली. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आपला पॉईंट आहे टाइप्स ऑफ फाउंड्रीज. तर टाइप्स ऑफ फाउंड्रीज मध्ये टोटल 4 टाइप्स आहेत. अकॉर्डिंग टू द टाइप अँड फ्रेमवर्क of the organization, foundries can be classified as jobbing foundry, production foundry, semi production foundry and captive foundry. तर जॉबिंग फाउंड्री, प्रोडक्शन आणि सेमी प्रोडक्शन म्हणजे काय, जिथं मास प्रोडक्शन आहे. आपल्या कोल्हापूरमध्ये घाडगे पाटील फाउंड्री आहे, मास प्रोडक्शन आहे, कंटिन्युअस एक सेम शेप आहे. इंजिनचे पार्ट्स असतील किंवा कुठले बाकी ट्रान्समिशनचे पार्ट्स असतील, ते कंटिन्युअसली त्या शेपमध्ये तेच कंटिन्युअसली तुम्हाला जर मॅन्युफॅक्चरिंग होत असतील तर त्याला म्हणायचं प्रोडक्शन. तर त्याला आपण म्हणतोय प्रोडक्शन फाउंड्री. आणि सेमी प्रोडक्शन म्हणजे त्याची फक्त थोड्या कमी प्रमाणामध्ये, छोट्या फाउंड्रीज जे आहेत आपल्या कमी क्वांटिटीमध्ये प्रोड्यूस करतो, त्याला म्हणतोय आपण सेमी प्रोडक्शन फाउंड्री. आणि जॉबिंग अँड कॅपॅटिव्ह म्हणजे काय, जॉबिंग म्हणजे काय, म्हणजे काही अशा फाउंड्रीज असतात जिथं मास प्रोडक्शन होत नाही. एक प्रोडक्ट आला नवीन तर तेवढ्या प्रोडक्टसाठीच फक्त ती एकच शेप बनवली किंवा 100 शेप बनवली, म्हणजे कमीत कमी क्वांटिटीमध्ये. आणि समजा एकदा एक ऑर्डर आली 100ची झाली की परत तो पॅटर्न बंद होतोय किंवा तो जॉब बंद होतोय. जॉबिंग म्हणजे काय, नवीन जॉब.
आज एक पार्ट आला तोच उद्या बनवेन ह्याची गॅरंटी नाही. जॉबच्या नुसार जी फाउंड्री चालते त्याला म्हणायचं जॉबिंग फाउंड्री. आज एक बनवला, आजची क्वांटिटी थोडी राहिलेली उद्या बनवली, तिसऱ्या दिवशी दुसरा जॉब घेणार, चौथ्या दिवशी चौथा जॉब घेणार, असे वेगवेगळे जॉब आहेत. ते तेवढ्या काळापुरता, तेवढ्या दिवसापुरता, तेवढ्या स्मॉल क्वांटिटीमध्ये जे बनवले जातात त्याला म्हणायचं जॉबिंग फाउंड्री. आणि जे मास प्रोडक्शन मध्ये होत आहे त्याला प्रोडक्शन किंवा सेमी प्रोडक्शन फाउंड्री म्हणतात. आणि कॅपॅटिव्ह फाउंड्री म्हणजे काय, हे तुम्हाला मी वर्ड मध्ये दाखवतो. तर कॅपॅटिव्ह फाउंड्री, अ फाउंड्री ऑपरेशन दॅट इज होलली इनकॉर्पोरेटेड इनटू लार्ज मॅन्युफॅक्चरिंग ऑपरेशन. मोठ्या मॅन्युफॅक्चरिंग ऑपरेशन मध्ये हे वापरलं जातं. A captive foundry usually only produces casting for the operation that is a part of the casting, a process used to form solid metal shapes but out of molten metal. म्हणजे जिथं मोठे कंपोनंट्स वगैरे तुम्हाला बनवायचे आहेत, मोठ्या शेपमध्ये बनवायचे आहेत किंवा मोठ्या क्वांटिटी बनवायचे आहेत, त्यासाठी सुद्धा हे कॅपॅटिव्ह फाउंड्री वापरली जाते. आणि जॉबिंग फाउंड्री जिथं इज यूज टू इंडिकेट द ॲबिलिटी ऑफ द फाउंड्री to handle efficiently a variety of patterns from which relatively few castings are made per order. म्हणजे few, एक पण बनवतील, 100 पण बनवतील, याला म्हणतात जॉबिंग. म्हणजे जॉब डिपेंड्स ऑन द जॉब, कुठला जॉब आहे त्यावर ते बनवते. आणि कॅपॅटिव्ह ही क्वांटिटी मध्ये आहे, प्लस मोठे कास्टिंग बनवले जातात. आणि मास प्रोडक्शन साठी सेमी प्रोडक्शन आणि प्रोडक्शन फाउंड्री बनवले जातात. सो दिस इज द क्लासिफिकेशन ऑफ द फाउंड्री. सो दिस इज our second point, types of foundries. And the next one, the last point for the today's lecture is advantages and disadvantages of the foundry. So the advantages and disadvantages, अजून एक दोन टाइप राहिले, तर फेरस अँड नॉन फेरस फाउंड्रीज. जिथं फेरस मेटल्सचं कास्टिंग होत आहे त्यांना फक्त फेरस फाउंड्री म्हणतात, आणि जिथं नॉन फेरस मेटल वापरलं जातं त्याला नॉन फेरस फाउंड्रीज म्हणलं जातं. त्यानुसार सुद्धा त्याचं डिफरन्शिएशन होत आहे. त्यानंतर ऍडव्हान्टेजेस काय आहेत काय बघा फाउंड्रीचे. इट वन ऑफ द मोस्ट व्हर्सेटाईल मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस. म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या शेपमध्ये कॉम्प्लिकेटेड शेप और कास्टिंग प्रोव्हाइड्स युनिफॉर्म डायरेक्शनल प्रॉपर्टीज. म्हणजे जसं मगाशी तुम्ही बघितले ते राऊंड शेप आहे किंवा स्मॉल डायमीटर आहे, बिगर डायमीटर आहे, हे असे व्हर्सेटाईल मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस आहे किंवा व्हर्सेटाईल शेप्स आहेत, वेगवेगळे शेप्स आहेत, ते तुम्ही ह्या फाउंड्री प्रोसेस पासून बनवू शकताय. त्यानंतर इंट्रिकेट शेप्ड पार्ट्स कॅन बी प्रोड्यूस. जसं हे तिन्ही पॉईंट जे आहेत ते बऱ्यापैकी सिमिलर आहेत. म्हणजे काय, कॉम्प्लिकेटेड पार्ट्स तुम्ही बनवू शकताय, वेगवेगळे शेप्स बनवू शकताय. म्हणजे त्याला काही लिमिट नाही की छोटा डायमीटर, मोठा डायमीटर, छोटे होल्स असतील ते तुम्ही ह्यापासून बनवू शकताय. त्यानंतर व्हेरी कॉम्प्लिकेटेड पार्ट्स कॅन बी कास्ट इन वन पीस. म्हणजे आता बघता तुम्ही इंजिनचा हेवी ब्लॉक आहे, इंजिन सिलेंडर आहे, हे कशापासून बनवलं जातं, तर कास्टिंग फाउंड्रीमध्ये कास्टिंग पासून बनवलं जातं. तर हे कॉम्प्लिकेटेड पार्ट्स असतील, इंजिनचे गिअर बॉक्सचे केसिंग्स आहेत, हाऊसिंग्स आहेत, हे सगळे फाउंड्रीमध्ये बनवले जातात. तर विचार करा की ही, म्हणून ह्याला म्हणलं जातं इट इज व्हर्सेटाईल मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस. डिसएडव्हान्टेजेस काय काय, तर इट इज ओनली इकॉनॉमिकल फॉर मास प्रोडक्शन. जसं मगाशी बघितलं की जॉबिंग फाउंड्री जे आहे, एकच प्रोडक्ट जर बनवायचा असेल तर त्यासाठी पॅटर्नचा खर्च वेगळा आला, बरोबर आहे. तर त्या पॅटर्नचा खर्च मुळे त्याची कॉस्ट वाढते. जिथं प्रोडक्शन मास प्रोडक्शन आहे, म्हणजे कंटिन्युअस लागणार, आता इंजिनचे पार्ट्स आहेत ते कंटिन्युअस लागणार आहेत, तर तिथं मास प्रोडक्शन साठीच फक्त युजफुल होत आहे. एखाद दुसरा प्रोडक्ट किंवा 10 प्रोडक्ट जर तुम्हाला बनवायचे असतील तर ह्याची कॉस्ट जी आहे ती कॉस्ट जास्त बसते. सो इट इज इकॉनॉमिकल फॉर मास प्रोडक्शन, फक्त मास प्रोडक्शनला हे युजफुल आहे. सँड कास्टिंग प्रोसेस कॅन नॉट प्रोड्यूस पार्ट्स इन ॲक्युरेट साईज. जर सँड कास्टिंगनं तुम्ही बनवताय, जे पार्ट्स आहेत ते त्याची शेप तुम्हाला दिसेल पण ॲक्युरेट साईज नसणार आहे, त्याला साईज थोडा डिफर होणार आहे, तुम्हाला मशीनिंग त्यामध्ये करावं लागणार आहे. त्यामुळे हे करताना तुम्हाला काय करावं लागतंय, तर एक्सेस शेपमध्येच तुम्हाला किंवा एक्सेस साईजमध्येच तुम्हाला बनवावं लागणार आहे. तुम्हाला नंतर परत त्यावर मशीनिंग प्रोसेस करावी लागणार, म्हणजे तुम्हाला काय, तर साईज प्रॉपर मिळणार नाही आहे. स्पेशल कास्टिंग प्रोसेस एक्सपेन्सिव्ह. ह्यामध्ये भरपूर आपण कास्टिंगचे टाइप्स बघणार आहे आपण. तर हे वेगवेगळे टाइप्स आहेत ज्यामध्ये तुम्हाला ॲक्युरेसी पाहिजे. हे कास्टिंगचे टाइप्स जे आहेत ते एक्सपेन्सिव्ह आहेत. इन सम कास्टिंग प्रोसेस स्किल्ड ऑपरेटर्स आर रिक्वायर्ड. हे मला वाटलं की मी कास्टिंग करावं तर मी करू शकत नाही, तर त्याला स्किल्ड ऑपरेटर, शिकलेलेच ऑपरेटर्स तुम्हाला पाहिजेत. अँड लास्ट वन इज द इंटरनल डिफेक्ट्स आर नॉट आयडेंटिफाईड इझिली. म्हणजे आतमध्ये ब्लो होल्स असतील, क्रॅक्स गेले असतील, तर हे डिफेक्ट्स जे आहेत, कास्टिंग मधले डिफेक्ट्स आहेत, हे तुम्हाला इझिली आयडेंटिफाय करता येणार नाही. सो दीज आर द ऍडव्हान्टेजेस अँड डिसएडव्हान्टेजेस ऑफ द फाउंड्री प्रोसेस. ठीक आहे, हे आपण बघितलं बेसिक टर्म्स.
हिस्ट्री बघा. एन्शियंट प्रोसेस स्टार्टेड फ्रॉम 5,000 वर्षापासून चालू झालेलं आहे. आता ही वर्ल्ड्स लार्जेस्ट कॅनॉन इन जयपूर. जयपूरमध्ये ही मोठी जगातली सगळ्यात मोठी तोफ आहे, ही ह्या कास्टिंग फाउंड्री प्रोसेस पासून बनवली होती. ठीक आहे. आणि हे तुम्हाला एक एक्झाम्पल बेसिस दिलं होतं की आईस्क्रीम एक्झाम्पल, हा मोल्ड आहे. मोल्डमध्ये तुम्ही तुमचे बर्फाचे सुद्धा घरामध्ये मोल्ड असतात, त्यामध्ये तुम्ही पाणी ओतताय. पाणी ओतल्यानंतर तुम्हाला जी शेप मिळतोय ते म्हणजे तुमचं कास्टिंग झालं. सो दिस इज फॉर द टुडेज लेक्चर दॅट वी हॅव गॉन थ्रू द स्टेप्स इन फाउंड्री. स्टेप्स काय काय, पॅटर्न मेकिंग, मोल्ड मेकिंग, त्यानंतर मेटल रिमूव्ह करायचा. मेटल रिमूव्ह केल्यानंतर सॉरी मोल्टन मेटल तयार करायचं किंवा मेटल वितळवायचं, ते त्या पोर करायचं, सॉलिडिफाय होऊ द्यायचं आणि ते रिमूव्ह करायचं जॉब. त्यानंतर टाइप्स ऑफ फाउंड्री, जॉबिंग फाउंड्री, मास प्रोडक्शन फाउंड्री, सेमी प्रोडक्शन फाउंड्री आणि कॅपॅटिव्ह फाउंड्री, आणि ॲडव्हान्टेज अँड डिसॲडव्हान्टेजेस ऑफ फाउंड्री. We saw these points in today's lecture. In next lecture, we'll see the pattern making. Okay, thank you.